नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्य 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे स्वागत. सर्वप्रथम आपण ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदित ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो. तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा. शिव पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. दर आठवड्यात आपण मी जे जसं करतो म्हणजे 22 जुलै ते 28 जुलैचं हे राशी भविष्य आहे. मेष ते मीन राशी सिक्वेन्स मध्ये 12 राशींबाबत आपण आठवड्याचे राशी भविष्य काय दर्शवित आहे ते आपण बघणार आहोत. साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तर हा जो साप्ताहिक राशी भविष्याचा उद्देश जो आहे माझा हा व्हिडिओ बनवण्याचा त्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये पुढील आठवडा कसा जाईल हे त्याला कळले तर तो प्रिकॉशन घेऊन अ, त्या आठवड्यामध्ये तशी वागणूक ठेवेल आणि आपल्या स्वतःचा जर काही चुकीचं होणार असेल तर तेवढंच त्याची बचाव होण्याची शक्यता आपण या साप्ताहिक राशी भविष्यातून व्यक्त करू शकतो. मेष ही राशी चक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास आहे. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या 1 ते 30 अंशात पसरली आहे. मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव असे गुणधर्म या मेष राशीतील लोकांमध्ये दिसून येते. मे चला तर आता पुढील सप्ताहाचे मेष राशीचे भविष्य काय दर्शविते आहे ते आपण बघू. मेष राशीतील जातकांसाठी शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात ह्या सप्ताहात ध्यान आणि योग करणे उपयोगी राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये खेळणे सारख्या गोष्टी तुम्ही करू शकतात. तुम्ही कुणावरही विचार न करता मेहनतीची कमाई व्यर्थ खर्च करणे या सप्ताहात तुमच्यासाठी अ, फायद्याचे राहणार नाही. या आठवड्यात कौटुंबिक समस्या संबंधीचा आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. म्हणूनच तुमच्यासाठी अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे, परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात विद्यार्थी विविध प्रकारचे पार्टी किंवा इतर कार्यांद्वारे मनोरंजन करताना दिसतील, ज्यामध्ये ते कदाचित आपल्या शिक्षणाबद्दल काहीसे निष्काळजी असतील. त्याचा थेट परिणाम आगामी परीक्षांमध्ये होईल. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास आहे. जन्मकुंडलीतील 2 आकड्याने वृषभ राशीला दर्शवितात. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सुशिक्षितपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवितात आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे वृषभ राशीचे भविष्य बघूया. वृषभ राशीतील जातकांसाठी या काळात तुम्हाला खूप आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळपासून कर्जाच्या रूपात अटकलेले आहे, तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल. सोबतच यावेळी बऱ्याच शुभग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शविते. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु सुरुवातीला सावधान राहा. काही असे करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विचाराने निजत मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिलेपेक्षा अधिक मेहनती सोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल. यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढेल. चला तर आता आपण मिथुन राशी बघूया.
मिथुन ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जोडगोळी आहे, म्हणून हिचे नाव जेमिनी. हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत. या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती. आणि खालील दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत. मिथुन राशीचे भविष्य. मिथुन राशीतील जातकांसाठी हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने थोडा उत्तम राहणार आहे. तथापि या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. जसे वेळ मिळताच पार्कमध्ये कसरत किंवा योग करा व नियमित सकाळ संध्याकाळ 30 मिनिटे मॉर्निंग इव्हनिंग वॉक करा. या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील. यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल. अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकतात. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या गोष्टी सोडवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपली हुशारी आणि प्रभावाचा वापर करण्यासाठी सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. दुसऱ्यांच्या समोर हास्यपात्र न बनून स्वतःच्या क्षमतांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करा आणि लक्ष प्राप्ती करा. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचा वेळ घरगुती वस्तूंना ठीक करण्याच्या प्रयत्नात लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाईट वाटू शकते, खास करून जेव्हा ती ठीक ही झालेली नसेल. ओम बुधाय नमःचा 11 वेळा जप करा, याने तुम्हाला अवश्य फायदा होईल. कर्क राशी. हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे. हे 90 ते 120 डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरले आहे. उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे 22 जून ते 22 जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. चला तर आता आपण पुढील सप्ताहाची कर्क राशीचे भविष्य बघूया. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यातून जावे लागणार नाही. अशा त्या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. या सप्ताहात ज्याही जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल, कारण तुम्हाला जवळची किंवा नातेवाईकाची गरज पडण्याने आर्थिक मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत स्थितीचा सामना करण्यास स्वतःला सक्षम मिळवाल. म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपल्या संबंधात सुधार येईल आणि त्याच दिशेत प्रयत्न करा. या राशीच्या तरुणांना या आठवड्यात त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयातील कोणत्याही प्रकल्पासाठी घरातील मोठे किंवा त्यांच्या भावंडांच्या मदतीची आवश्यकता असेल. म्हणून जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना आपल्या प्रोजेक्टबद्दल जागरूक देखील करा. या सप्ताहात तुमची कार्यक्षमता आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेला पाहून आपले वरिष्ठ तुमच्याने प्रभावित होण्याची शक्यता आहे, की ते कुठल्याही मीटिंगमध्ये दुसऱ्यांसमोर मोकळेपणाने प्रशंसाही करू शकतात. तथापि आपली प्रशंसा ऐकून तुमच्यामध्ये अहंकार येऊ देऊ नका आणि त्याची गती पकडून ठेवा, जी तुम्ही आधी पकडली होती. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यात मदत मिळेल. म्हणून यावेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या. पुढची राशी सिंह. लिओ हे प्राचीनात्मक मान्यताप्राप्त नक्षत्रांपैकी एक होते. पर्शियन लोक लिओ शेर किंवा शेर म्हणतात. तुर्क आर्टान्स, सिरियन, आर्यो, ज्यू आर्य, भारतीय सिंह सर्व म्हणजे सिंह. या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळून येते. तसेच खालील दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे भविष्य. सिंह राशीतील जातकांसाठी या सप्ताहात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. या सप्ताहात संचय करण्यात यशस्वी राहाल, कारण तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधार येईल. यामुळे तुम्हीही आपले धन वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. म्हणून त्यांची सुरुवातीपासून योग्य काळजी घ्या. या सप्ताहात तुमचे ज्ञान तुमच्या चारही बाजूंनी लोकांना प्रभावित करेल. खास करून या सप्ताहात तुम्ही आपल्या घराजवळ विपरीत लिंगी व्यक्तीला आपल्या उत्तम स्वभावाच्या कारणाने आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात ज्या व्यापाराला यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही वर्षापासून मेहनत करत असून
आपले रक्तघाम एक करत होते त्यांना पेशावर जीवनात एक उत्तम ओळख देण्यात या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात यशस्वी होऊ शकाल. या काळात तुमच्या डोळ्यात आनंद दिसेल. अशात तुम्हाला याचे सर्व श्रेय स्वतःच घेण्याच्या ऐवजी आपले अधिक कार्य करत असलेल्या कर्मींना, देव आणि आपल्या कुटुंबातील त्या सर्व लोकांना द्यावे लागेल, जे प्रत्येक स्थितीमध्ये तुमच्यासोबत एक स्तंभासारखे उभे आहे. या सप्ताहात बऱ्याच ग्रहांच्या कृपेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना बरेच उत्तम फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला काही चांगल्या ठिकाणी दाखला करण्याची वार्ता प्राप्त होऊ शकते. अशात ते विद्यार्थी जे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांचे हे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याचे प्रबळ योग दिसत आहेत. उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. पुढची राशी कन्या. कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान, तसेच या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते. खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. पुढील सप्ताहाचे कन्या राशीचे भविष्य. कन्या राशीतील जातकांसाठी या सप्ताहात तुमच्या खराब आरोग्यात न फक्त सुधार होण्याचे योग बनतील, तर तुम्हाला आपल्या जीवनात बरीच शुभवार्ता मिळू शकते. अशात आपल्या आनंदाला आपल्या जवळच ठेवून त्यांना दुसऱ्यांसोबत शेअर करा, कारण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर उत्तम प्रभाव दिसेल. सोबतच तुम्ही त्या आनंदाला अधिक उत्तम करू शकाल. या सप्ताहात तुमच्याद्वारे धन बचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील, त्यात तुम्हाला यश प्राप्ती होईल. यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकतात, परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते. आपले कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त ना तुमचे मन हलके करेल, तर त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी होऊ शकाल. व्यावसायिकांना या पूर्ण सप्ताहात नवीन आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. तथापि या काळात तुम्ही आव्हानांचा सामना करून येणाऱ्या भविष्याच्या बाबतीत बरेच काही शिकू शकतात. या सप्ताहात अधिक विद्यार्थी आपल्या निजी समस्यांमुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लावू शकणार नाही, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो. अशात प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. तुळ बरोबर, शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवितात. ही वायुतत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वातीचे 4ही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टर माइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी अशा प्रकारचे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळून येतात. तसेच ही या खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. तुळा राशीत जातकांसाठी या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सहजता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या आठवड्यात आपण स्वतःला मानसिक तणाव मुक्त पाहाल, कारण केतुदेव तुमच्या 6व्या भावात बसलेले असतील. परिणामी आपली रचनात्मक क्षमता वाढेल आणि त्यातून चांगला नफा मिळण्यासाठी आपण काही नवीन नवीन कल्पनांचा विचार करण्यास देखील सक्षम व्हाल. मग तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. जर तुमच्या नातेवाईक किंवा कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची, कौटुंबिक वातावरणात किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होतात, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर असेल. अशात तुम्ही सहकुटुंब कुठल्या धार्मिक स्थळी जाऊन पूजापाठ करण्याचा प्लॅनही करू शकतात. दुसऱ्याकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतात. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षिततेची भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला देण्यास थांबवेल. त्यामुळे तुम्ही एकटेच बरे मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यास बाध्य व्हाल. आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते आणि या काळात आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. कठोर परिश्रम केल्यामुळे आपल्या आठवड्याच्या मध्याला तुम्ही बरेच यश मिळण्यास सक्षम व्हाल आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःला अग्रणी बनवण्याचा प्रयत्न करताना दिसाल. म्हणून परिश्रम चिकटण्याने प्रयत्न करा. वृश्चिक राशी.
ही राशीचक्रातील 8वी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. असे या लोकांची वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये वैशिष्ट्य आढळून येतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो, परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते. या राशीत कायदा जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये दिसून येतात. तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चारणाक्षरे आहेत. या पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशी भविष्य. या राशीतील जी म्हातारी व्यक्ती जे मागील वेळात गुडघेदुखीच्या समस्या किंवा कंबरदुखीने चिंतित होत्या, त्यांना या सप्ताहात योग्य खानपानच्या स्वरूपात आरोग्याची प्राप्ती होण्याचे योग बनतील. अशात उत्तम खानपान करून करून नियमित योगाभ्यास करा. या सप्ताहात तुम्ही घर कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. अंदाज तुम्हाला सुरुवातीमध्ये नसेल, परंतु ते खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. या सप्ताहात तुमचे मित्र काही उत्तम योजना बनवून आपले मन आनंदी करतील. ही योजना कुठे बाहेर जाण्याची असू शकते, जिथे तुम्हाला आपल्या मित्रांसोबत पुन्हा मौज-मस्ती करण्याची संधी मिळू शकेल. पेशवा दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला आणि योग्य मार्गावर जाताना दिसेल. कारण येथे या राशीतील व्यावसायिक जातकांची गोष्ट केली असता त्यांना या काळात उत्तम परिणामांनी संतुष्टी मिळेल. तसेच नोकरी पेशा जातकांनाही कुठल्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधीही या काळात मिळण्याचे योग दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम गुण प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल. यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मान सन्मान वाढेल. एक चांगला उपाय मी इथे सांगू चाहतो, तो आहे मंगळवारी गरीब लोकांना गहू दान करू शकतात वृश्चिक राशीचे लोक. धनुराशी. धनुराशी, त्यांचे इंग्रजीत नाव सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या सेंटरच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी, तर्क, लक्ष्यप्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांमध्ये गुणधर्म आढळून येतात. तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. तर पुढील सप्ताहाचे धनुराशी भविष्य. तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचैनीची चा सामना करावा लागू शकतो. अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या. आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे, तर कोणी मोठ्यांची मदत घ्या. या सप्ताहात योग दर्शवत आहे की तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधी गुंतवणुकीने बचाव केला पाहिजे. जर तुमचे मन कुठल्या गोष्टीला घेऊन बेचैन आहे, तर तुम्ही आपले काही धन आपल्यावर खर्च करून आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवू शकतात. कारण काही धन आपल्यावर खर्च करून कारण यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील बरेच धन संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहाल. जर तुम्ही किंवा घरातील कोणी सदस्य विदेशात सेटल होण्यासाठी इच्छुक आहे आणि या हेतू योग्य ही कुंडलीमध्ये उपस्थित आहे, तर या सप्ताहात तुम्ही या कार्याला पूर्ण रूपात यश प्राप्त करू शकतात. या काळात विशेष अनुकूल योग बनताना दिसत आहेत. अशात यावेळी जर तुम्ही सामान्यपेक्षा अधिक प्रयत्न कराल, तर परदेशात सेटल होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या सप्ताहात कामाच्या ठिकाणी तुमची पूर्ण कठीण मेहनत या सप्ताहात नक्कीच रंगात येईल. यामुळे तुम्ही पदोन्नती प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. तुमचे कौतुक पाहून तुमच्या घरच्यांनाही तुमच्यावर गर्व होईल आणि याचा परिणाम स्वरूप घर कुटुंबात तुम्ही आपला गमावलेला सन्मान परत आणू शकाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण या काळात त्यांची स समजण्याची क्षमता उत्तम असेल. अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करण्यात संलग्न व्हा. मकर राशी.
उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो. वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी ग्रह चिन्हांपैकी एक आहे. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर, परिश्रमी असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळून येते. तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. चला तर आता आपण पुढील सप्ताहाचे मकर राशी भविष्य बघूया. या गोष्टीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की जितके तुम्ही लपवतात, परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे म्हणून म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो. अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्तोत्रांनी पैसे कमवण्याचे यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही गरज पडल्याने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देऊ शकतात. परंतु अशा लोकांना उधारीवर धन देऊ नका, जे पैशाला वेळेवर परत करत नाही अथवा तुमचे धन यावेळी अटकू शकते. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील, कारण कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकते शकतो ज्याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती, म्हणून आता त्याची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. अशात या उत्तम वेळेला जागून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल, परंतु यासाठी त्यांना आपल्या रस्त्यात येणारे अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागेल आणि या आव्हानांचा सामना करून त्यांना यश प्राप्त होईल. तथापि विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक समस्यांना गंभीरपणे सामना करून आणि त्यावर विजय प्राप्त करण्यातही यश मिळेल. उपाय म्हणून नियमित ओम वायुपुत्राय नमःचा 11 वेळा जप करा. हा साधा सरळ मकर राशीला उपाय आहे. ओम वायुपुत्राय नमःचा 11 वेळा जप करा. कुंभ राशी, या राशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचा दुसरा चरण आणि शततारका हे संपूर्ण नक्षत्र आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे पहिले 3 चरण येतात. स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात असे फलज्योतिषात सांगितले आहे. ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्वाची रास आहे. त्यांना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात. तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. पुढील सप्ताहाचे कुंभ राशीचे भविष्य. या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर वाहन चालवणे टाळा. खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणे टाळा. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते, कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान असतील. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवतात, तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. तुमच्या चौथ्या भावात बृहस्पती देव उपस्थित असेल, म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसतील. जर संक्षेपमध्ये सांगायचे झाल्यास या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे येण्याचे आहे. अशात तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षाचे वर यश प्राप्त करण्यासाठी अ, दोन्ही पक्षांचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेचा अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे, कारण एकूणच मेहनती लोकांना ही वेळ यश देईल. तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनाही उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल. पुढील राशी मीन. मीन रास एक ज्योतिष्य राशी आहे. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी 30 अंशाचे असे 12 भाग केले आहेत. मीन रास ही 12व्या भागात येते, म्हणून ही राशी 12 या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता तसेच खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.
पुढील सप्ताहाचे मीन राशी भविष्य. जे लोक आतापर्यंत आपल्या पैशाला विचार न करता उडवत होते, त्यांना या सप्ताहात पैशाची खूप आवश्यकता पडू शकते. ज्यामुळे तुम्हाला या काळात हे समजेल की पैशाचे जीवनात काय महत्त्व आहे. म्हणून आपल्या खर्चावर लगाम लावून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. शनी महाराज तुमच्या लग्न भावात विराजमान असतील आणि याच्या फळस्वरूप नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. अशात त्यांना वाटेल की तुम्ही त्यांची काळजी घेण्यात, यासाठी त्यांच्यासोबत चांगली वेळ घालवा आणि त्यांना काही तक्रारीची संधी देऊ नका. करिअरच्या सो सोबत पुढे जाण्यात या सप्ताहात तुम्हाला चिंता होऊ शकते, परंतु तुम्ही स्वतःला सर्वोपरी समजून यावेळी दुसऱ्याची मदत घेण्यात स्वतःला थांबवाल. यामुळे तुम्हाला भविष्यात अपयश पाहावे लागू शकते. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण या काळात त्यांची समजण्याची क्षमता उत्तम दिसेल. अशात तुम्ही आपल्या खराब संगतीकडे अधिक लक्ष न देता आपल्या कामापुरते काम ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करतात. संलग्न व्हा. एवढे बोलून मी साप्ताहिक राशी भविष्य हा इथेच संपवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. आपला पुढील आठवडा ईश्वर कृपेने चांगला जावो. धन्यवाद.